आज आपण पाहणार आहोत सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 36 मधून विज्ञान आणि तंत्रज्ञान घडामोडी. समुद्रयान मोहीम सध्या चर्चेत का आहे? समुद्रयान मोहिमेतील मत्स्य 6000 या समुद्रकुपीची सबमर्सिबलची पहिली हार्बर ट्रायल चेन्नई येथे यशस्वी झाल्याचे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने 17 फेब्रुवारी 2025 रोजी जाहीर केले. चेन्नईच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीद्वारे मत्स्य 6000 समुद्रकुपीच्या म्हणजेच सबमर्सिबलच्या जमिनीवरील चाचण्या या आधीच घेण्यात आल्या होत्या. 27 जानेवारी ते 12 फेब्रुवारी 2025 या कालावधीत कट्टप्पल्ली बंदरावरील L&T कंपनीच्या जहाज बांधणी सुविधेत कुपीच्या उथळ पाण्यातील चाचण्याही यशस्वीपणे पार पाडल्या. मत्स्य 6000 सबमर्सिबल ती एक गोलाकार आकाराची, तिचा व्यास 2.1 मीटर, तिचा विकास राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था NIOT 3 मानवांना सामावून घेण्यासाठी डिझाईन केलेली एक सबमर्सिबल आहे. ती समुद्रात 6000 मीटर खोलीपर्यंत डुबकी मारण्यास सक्षम आहे. 80 मिलीमीटर जाडीच्या टायटॅनियम मिश्रधातूपासून तिची निर्मिती केलेली आहे. 600 बार दाब सहन करण्यासाठी ती सक्षम आहे. समुद्रयान मोहीम ही एक डीप ओशन मिशनचा भाग आहे. समुद्रतळाशी असलेल्या नैसर्गिक आणि खनिज साठ्यांचा वेध घेणे तसेच हवामान बदलांचा समुद्रतळावर झालेल्या परिणामांची नोंद करून घेणे ही समुद्रयान मोहिमेची काही उद्दिष्टे आहेत. वातावरणीय आणि पाण्याचा प्रचंड दाब सहन करू शकणारे समुद्रयान आतापर्यंत अमेरिका, चीन, रशिया, फ्रान्स आणि जपान या देशांनीच विकसित केले आहेत. यानंतर खोल समुद्रात मानवाला पोहोचवू शकणारा भारत 6वा देश ठरेल. डीप ओशन मिशन ही 2018 मध्ये सुरुवात झालेली हिंदी महासागरातील खोल समुद्रातील सजीव आणि निर्जीव संसाधनांचे चांगले आकलन करण्यासाठी सुरू करण्यात आलेली मिशन आहे. तिचा अंदाजित खर्च 4077 कोटी रुपये असून तिचा पूर्ण कालावधी 2021 ते 2026 असणार आहे. प्रमुख मंत्रालय पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि तिचे उद्दिष्ट महासागराचा शोध आणि संसाधनांच्या वापराशी संबंधित वैज्ञानिक आणि आर्थिक आव्हानांना तोंड देणे हे असणार आहेत. पहिला हायपरलूप टेस्ट ट्रॅक रेल्वे मंत्रालयाच्या सहकार्याने IIT मद्रासने भारतातील तसेच आशियातील पहिला हायपरलूप टेस्ट ट्रॅक विकसित केला आहे. नायजर ऑन्कोसेरसियासिस मुक्त घोषित झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHOने अधिकृतपणे नायजरला ऑन्कोसेरसियासिस मुक्त निर्मूलन करणारा आफ्रिकेतील पहिला देश म्हणून मान्यता दिली आहे. सामान्यतः रिव्हर ब्लाइंडनेस म्हणून हा आजार ओळखला जातो. यासह नायजर हा ऑन्कोसेरका व्हॉल्व्हुलस परजीवीचा प्रसार रोखणारा जागतिक स्तरावर 5वा देश बनला आहे. यापूर्वी कोलंबिया 2013, इक्वाडोर 2014, ग्वाटेमाला 2016 आणि मेक्सिको 2015 यांनी या आजाराचे निर्मूलन केले आहे. नायजरने यापूर्वी 2013 मध्ये गिनी वर्म रोगाचे उच्चाटन केले होते. रिव्हर ब्लाइंडनेस हा एक परजीवी रोग असून ट्रॅकोमानंतर जगभरात अंधत्वाचे दुसरे प्रमुख संसर्गजन्य कारण आहे. हा रोग प्रामुख्याने नदीकाठच्या भागात आढळणाऱ्या संसर्गजन्य काळ्या माशांच्या चाव्याद्वारे मानवामध्ये पसरतो. हा आजार प्रामुख्याने उपसहारा आफ्रिका आणि येमेनमधील ग्रामीण लोकसंख्येवर परिणाम करतो. डीपसीक AI मॉडेल डीपसीक ही एक चीनी AI कंपनी असून लियांग वेनफेंग यांनी डिसेंबर 2023 मध्ये स्थापन केली आहे. या कंपनीने OpenAI आणि Google या अमेरिकन कंपन्यांच्या अनुक्रमे ChatGPT आणि जेमिनी या कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेलला पर्याय निर्माण करण्यासाठी डीपसीक V3 आणि डीपसीक R1 हे स्वस्त AI मॉडेल सुरू केले आहेत. काही प्रसिद्ध AI मॉडेल्स ChatGPT OpenAI कंपनी, जेमिनी Google कंपनी, कॅपिलॉट मायक्रोसॉफ्ट कंपनी, लामा मेटा कंपनी, डीपसीक R1 डीपसीक कंपनी. कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प रशियन सरकारी मालकीच्या रोसॅटॉम कंपनीने तमिळनाडूतील तिरुनेलवेली जिल्ह्यातील कुडनकुलम येथे उभारल्या जाणाऱ्या कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पातील 6वा आणि शेवटचा युनिट पाठवला आहे. 1988 मध्ये भारत आणि सोव्हिएत युनियनमध्ये कुडनकुलम येथे 6000 मेगावॅट क्षमतेच्या अणुऊर्जा प्रकल्प बांधण्यासाठी करार झाला होता. हा अणुऊर्जा प्रकल्प देशातील एकाच ठिकाणी उभारण्यात येणारा सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प असेल. या प्रकल्पात प्रत्येकी 1000 मेगावॅट क्षमतेचे 6 युनिट आहेत. सर्व युनिट्स भारत सरकारच्या मालकीच्या न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे NPCIL बांधले आणि चालवले जात आहेत. रशियाद्वारे अणुभट्ट्या आणि त्यासाठी लागणारी युरेनियम हे इंधन पुरवले जात आहे. सध्या भारत देशात एकूण 7 अणुऊर्जा प्रकल्प कार्यरत आहेत.
त्यातील तारापूर हे महाराष्ट्रातील 1969 साली कार्यरत झालेले प्रकल्प असून कोटा राजस्थानमधील 1973 मध्ये कार्यरत झालेला प्रकल्प आहे. कल्पक्कम तमिळनाडूमधील 1984 मध्ये कार्यरत झालेला प्रकल्प आहे. चौथा प्रकल्प नरोरा म्हणजेच उत्तर प्रदेशमध्ये 1991 मध्ये स्थापित झाला. काक्रापार गुजरातमध्ये 1993 मध्ये प्रस्थापित झाला. कैगा कर्नाटकमध्ये 2000 मध्ये स्थापित झाला. कुडनकुलम तमिळनाडूमध्ये 2014 मध्ये स्थापित झाला. विक्रमी अक्षय ऊर्जा क्षमता वाढ. नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारताने 2024 मध्ये सुमारे 30 गिगावॅटची विक्रमी अक्षय ऊर्जा क्षमता वाढ नोंदवली. ही वाढ 2023 मध्ये नोंदवलेल्या 13.75 गिगावॅटपेक्षा 113 पट जास्त आहे. त्यामध्ये 24.5 गिगावॅट सौर क्षमता आणि 3.4 गिगावॅट पवन ऊर्जा क्षमता यांचा समावेश आहे. भारताने 2030 पर्यंत देशात 500 गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार दरवर्षी 50 गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता वाढीचा विचार करत आहे. 20 जानेवारी 2025 पर्यंत भारताची एकूण अक्षय ऊर्जा क्षमता 217.62 गिगावॅट पर्यंत पोहोचली आहे. 2024 मध्ये गुजरात 1250 मेगावॅट, कर्नाटक 1135 मेगावॅट आणि तमिळनाडू 980 मेगावॅट यांनी पवन ऊर्जा क्षमतेत सर्वाधिक वाढ केली. सौर ऊर्जा क्षमतेत राजस्थान, गुजरात आणि तमिळनाडू ही राज्य आघाडीवर आहेत. ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस HMPV. HMPV हा विषाणू चीनमध्ये वेगाने पसरत आहे. हा सिंगल स्टँडर्ड RNA विषाणू आहे. कुटुंब फॅमिली न्यूमोव्हिरिडी. वंश जीनस मेटान्यूमोव्हायरस. 2001 मध्ये नेदरलँडमध्ये सर्वात पहिल्यांदा याचा शोध लागला होता. हा विषाणू श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो. भारतात HMPVचा पहिला रुग्ण बंगळुरूमध्ये आढळला आहे. त्याची लक्षणे खोकला, ताप, घसा खवखवणे, नाक वाहणे आणि घरघर येणे. त्यावर उपचार, कोणतीही लस उपलब्ध नाही आणि विशिष्ट अँटीव्हायरल देखील नाही. मुले, वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्यांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. यानंतर आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संक्षिप्त घडामोडी पाहणार आहोत.